माझा जर आवाज येत असेल का, तुमच्या आसपासचा आवाज थोडा कमी करायला सांगा. घरी आहे ना, थोडासा आवाज कमी करायला सांगा. खूपच आवाज येतोय. म्हणजे अं, मला गरज पडणार नाही तुम्हाला म्यूट करायची, जेणेकरून कसं आपलं टीचिंग जे आहे ते थोडं वन वे होत आहे. आणि तुम्ही आजूबाजूचा जर तुमचा आवाज कमी असेल तर आपल्याला चर्चा पण करता येते एखादा काय मुद्दा समजला वगैरे नाही तर माझा आवाज येतोय का सर्वांना? येत असेल तर यस म्हणू शकता. फक्त चॅट बॉक्स मध्ये वाया दिलं तरी चालते, म्हणजे मला समजून घ्या. हं? ओके. तर ई कॉमर्स मध्ये एक 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 पॉइंट आपण जे इंडिव्हिज्युअल पॉइंट्स आहेत ना ते आपण कमी कमी करत चालू. काही नोट्स पण मी तुम्हाला पाठवत आहे. त्या पुस्तकाच्या झेरॉक्स आहेत, नोट्स माझ्याकडे आहेत, नोटबुक आहेत काही जुन्या विद्यार्थ्यांच्या, त्याच्यामध्ये योग्य त्या दुरुस्त्या करून मी तुम्हाला देईन. समजा आपलं सुरू तर होऊ द्या कॉलेज, जस्ट एक आपलं टच मध्ये राहण्यासाठी चालू आहे. तर ई कॉमर्स मध्ये आपल्याला एक मुद्दा शिकायचा आहे, ई बँकिंग नावाचा आहे. आता वास्तविक पाहता ई बँकिंग हा मुद्दा काही आता नवीन राहिलेला नाहीये. आपल्यासाठी पण नाही, अर्थव्यवस्थेसाठी पण नाही, किंवा इतर कोणत्याही सामान्य नागरिकासाठी सुद्धा ई बँकिंग हा काही नवीन किंवा न वापरलेला मुद्दा नाहीये. प्रत्येक जण आपल्यापैकी विद्यार्थी असो किंवा कर्मचारी असो किंवा सामान्य नागरिक असो, प्रत्येक जण इलेक्ट्रॉनिक बँकिंगचा वापर करत आहे. इलेक्ट्रॉनिक बँकिंग, ठीक आहे, त्यालाच काय म्हणायचं, ई बँकिंग आपण म्हणत असतो. किंवा यालाच आपण अजून एक शब्द आहे ऑनलाईन बँकिंग, किंवा काही लोक त्याला डिजिटल बँकिंग असं देखील म्हणतात. तर हे इलेक्ट्रॉनिक बँकिंग, ऑनलाईन बँकिंग, त्यालाच अजून दुसरा पण एक शब्द वापरला जातो, मोबाईल बँकिंग, ठीक आहे, किंवा फोन बँकिंग. हे हे सगळे जे आहेत ना ते ई बँकिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा ई बँकिंग अंतर्गत चालणाऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. समजा फोन बँकिंग म्हटलं तर काय, तुम्ही एसबीआय मध्ये फोन बँकिंगचं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. सपोज तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करायचे, तुमचं इंटरनेट बंद आहे, ठीक आहे, तुमच्याकडे स्मार्टफोन आहे, ते अकाउंट ऑनलाईन अकाउंट आहे, त्याचं ऍप तुमच्या मोबाईलमध्ये आहे, परंतु इंटरनेट कनेक्शन येत नाही. जसं एखाद्या कंपनीचं 2-2 दिवस बंद राहते इंटरनेट. मग तसं जर बंद राहिलं, तुम्ही लांब कुठं असले बँकेपासून, तर काय करणार? सपोज मग त्या ठिकाणी तुमची फोन बँकिंग जर सुविधा अवेलेबल असेल तुमच्याकडं, तर जस्ट बँकेला फोन करून तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे स्थानांतरित करू शकता, एखाद्या खरेदीचं बिल पेड करू शकता, किंवा जे आपले रेग्युलरचे आर्थिक व्यवहार असतात ते पण आपण पार पाडू शकतो, फक्त पैसे काढणे हा एक पॉइंट सोडून. ठीक आहे, त्याला फोन बँकिंग असं म्हणतात. फोन करून बँकेमध्ये सांगायचं, आपल्या लोकल ब्रँचमध्ये नाही बरं का. फोन बँकिंग म्हणजे जे कस्टमर केअर असतात त्यांना फोन करून सांगावं लागते. कस्टमर केअर म्हणजे नुसती साधी माहिती देणार नाही, तर फोन बँकिंग साठी स्वतंत्र डिव्हिजन असते, वेगळं असते, ठीक आहे. तर त्यांच्या मार्फत आपल्याला ऑनलाईन बँकिंगचे व्यवहार फोन बँकिंगचे करता येतात. मग मोबाईल बँकिंग म्हणजे काय? मोबाईल बँकिंग म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, जस्ट ई बँकिंगच्या ज्या काही सुविधा आहेत त्या मोबाईल मधल्या सॉफ्टवेअरच्या ऍप्लिकेशनच्या आधारे ई बँकिंगच्या सुविधा वापरणं म्हणजे मोबाईल बँकिंग. दुसरं तिसरं काय नाही. आपण फोन पे मधून पैसे एकमेकांना ट्रान्सफर करतो. आपल्यापैकी बरेचसे लोक फोन पे मधून लाईट बिल भरतात. तर हे काय, हे एक प्रकारचं इलेक्ट्रॉनिक बँकिंग आहे. इलेक्ट्रॉनिक बँकिंग आहे, आपण त्याचा मोबाईल मधून वापर करतोय, म्हणून त्याला एम बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग असं सुद्धा म्हटलं जाते. तर इलेक्ट्रॉनिक बँकिंग, ऑनलाईन बँकिंग, फोन बँकिंग, मोबाईल बँकिंग, हे सगळ्या बाबी काय एकच आहेत, ह्या काही वेगळ्या नाहीयेत. मग आता ई बँकिंग नेमकं आहे काय? आता आपण सर्वजणच वापरतो ई बँकिंग. तर साध्या शब्दात सांगायचं झालं तर बँकेची जी दैनंदिन कार्य आहेत, बँकेची जी कोणती दैनंदिन कार्य असतील, ती दैनंदिन कार्ये पार पाडण्यासाठी जर त्या बँकेमार्फत संगणक, इंटरनेट आणि
इतर माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असेल तर त्या प्रकारच्या कार्याला ई बँकिंग असं म्हटलं जाते. म्हणजे रेग्युलर ऍक्टिव्हिटीज कुठल्या येतात मग बँकेच्या, तर ग्राहकांकडून ऑनलाईन पद्धतीने पैसे स्वीकारणे, सॉरी, ग्राहकांकडून रोख रक्कमांचा स्वीकार करणे, ग्राहकांना रक्कमांचे शोधन करणे, एका खात्यावरनं पैसे दुसरीकडे स्थानांतरित करणे, त्यानंतर डिमांड ड्राफ्ट असतील किंवा चेक असतील याद्वारे पैशाचे स्थानांतरण करणे. हे सगळे जे व्यवहार आहेत हे सगळे व्यवहार आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं पार पाडले जातात. ठीक आहे. किंवा आपण समजा पैसे भरायचेत आपल्याला, तर पैसे भरण्याचं काम सुद्धा इलेक्ट्रॉनिक बँकिंगनं पूर्ण होते. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मशीन लावलेली आहे. पैसे काढायची सुद्धा मशीन आहे आणि पैसे भरायची सुद्धा मशीन आहे. ती मशीन म्हणजे काय, एक प्रकारचं संगणक असते, कम्प्युटर असते आणि ते इंटरनेटला कनेक्ट असते. म्हणजे या ठिकाणी काय झाले, इंटरनेट, हा, इंटरनेट, संगणक आणि इतर माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून आपण बँकेमध्ये पैसे भरत आहोत. म्हणजे हे काय झालं, हे ई बँकिंग झालं. पैसे काढायचे तर पैसे काढण्यासाठी पण तीच पद्धत आहे, बरोबर ना. एटीएम मशीन मध्ये जायचं, कार्ड इन्सर्ट करायचं आणि पैसे काढून घ्यायचे. एटीएम मशीन म्हणजे पण काय, कम्प्युटरच असते. ठीक आहे. त्यानंतर अजून आता बऱ्याचशा बँकांमध्ये, एसबीआय मध्ये पर्टिक्युलरली आलेली आहे की योनो कॅश नावाचा एक ऑप्शन त्यांनी सुरू केलेला आहे. मग योनो कॅश काय, तर तुमच्याकडं एटीएम कार्ड नाहीये तरी देखील तुम्ही एटीएम मशीन मधून पैसे बाहेर काढू शकता. तर आपल्याला फक्त आपल्या अकाउंटला योनो बँक नावाचं एक योनो नावाचं एक ऍप असते एसबीआयचं, ते डाउनलोड करावं लागते. त्या ऍपच्या सहाय्यानं आपण एटीएम कार्डाशिवाय खात्यातून पैसे काढू शकतो. म्हणजे या ठिकाणी काय होईल, मोबाईलचा पण वापर होत आहे, माहिती तंत्रज्ञानाचा पण वापर होत आहे आणि संगणकाचा देखील वापर होत आहे इंटरनेटसह. तर असे ई बँकिंगमुळं बँकेचे जे रेग्युलरचे व्यवहार आहेत ते सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीनं होत आहेत. पहिले समजा एमपीएससीचा जर आपल्याला फॉर्म भरायचा असला होता, समजा एक 5-7 वर्षांपूर्वी, तर काय करावं लागायचं, बँकेत जायचं, बँकेत पैसे भरायचे, मग ते 4 वाजता 5 वाजता दुसऱ्या दिवशी बोलवायचे आपल्याला डिमांड ड्राफ्ट घेण्यासाठी. मग तो डिमांड ड्राफ्ट एमपीएससीच्या अर्जासोबत जोडायचा आणि तो अर्ज संबंधित ऑफिसमध्ये, एमपीएससीच्या ऑफिसमध्ये पोस्टानं पाठवायचा किंवा बाहेर नेऊन द्यायचा, अशी पद्धती होती. तर आता काय, हे वेगवेगळे शुल्क भरण्यासाठी डिमांड ड्राफ्ट काढावा लागतोय का, नाही, डायरेक्ट एमपीएससीच्या वेबसाईटवरच आपण फीस भरू शकतो. तर हे काय झालं, पैशांचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण, म्हणजे आपल्या खात्यावरून पैसे इंटरनेटच्या माध्यमातून किंवा त्या वेबसाईटच्या माध्यमातून एमपीएससीच्या खात्यावर स्थानांतरित केले जात आहेत. म्हणजे या ठिकाणी चेकची पण आवश्यकता नाही आणि धनाकर्ष ज्याला म्हणतो डिमांड ड्राफ्टची देखील आवश्यकता नाही. तर हे सर्व काम कसं आहे, इलेक्ट्रॉनिक यंत्रांच्या मदतीनं पूर्ण व्हायला. तर जेव्हा जेव्हा बँकिंगची विविध कार्य इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण केली जातात, तेव्हा त्या प्रकारच्या बँकेच्या कार्यांना किंवा ते पूर्ण करण्याच्या पद्धतीला ई बँकिंग असं म्हटलं जाते. ठीक आहे. तर आता आपण जवळपास सर्वच जण आपण ई बँकिंगचा वापर करत असतो, कारण प्रत्येकाजवळ एटीएम कार्ड असते आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फोन पे किंवा गुगल पे किंवा भीम यासारखे युपीआय, युनिफाईड पेमेंट इंटरफेसचे ऍप्स उपलब्ध असतात. ठीक आहे. तर आपण ई बँकिंगचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे वापर घेत असतो, मग ते आपल्याला ई बँकिंग 100% जमो अथवा न जमो. ठीक आहे. तर आपण थोडस पुस्तक, माझं बरंच बोलणं झालं, थोडस आपण काय करू, पुस्तकातली जी रायटिंग सांगितलेली आहे त्या रायटिंग वर येऊ. मग
ऑनलाईन बँकिंगचा अर्थ व संकल्पना या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. तुम्ही जर मी जे सांगतोय तेच तुम्ही ऐकावं असं काही नाहीये. ई बँकिंग बद्दल इंटरनेटवर पण आपल्याला भरपूर सारं मटेरियल मिळू शकते. ठीक आहे, त्याच्यावरून पण आपण आपल्या संकल्पना क्लिअर करून घेऊ शकतो. तर मग इतका वेळ मी बराचसा अर्थ सांगितला ई बँकिंगचा, तर ते आपण पुन्हा एक वेळेस पाहू. तर माहिती तंत्र ई बँकिंगचा अर्थ सांगतोय. माहिती तंत्रज्ञानामुळे आपले जीवनमान व कार्यपद्धती पूर्णपणे बदलली आहे. जे आता आपलं ऑनलाईन एज्युकेशन चालू आहे किंवा ऑनलाईन क्लास घेणं चालू आहे, हे काय झालं, आपली जीवन पद्धती आणि कार्यपद्धती चेंज झालेली आहे. कशामुळे? माहिती तंत्रज्ञानामुळे. म्हणजे हे जर ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था आपल्याकडं उपलब्ध नसती तर काय करावं लागलं असतं, वर्गात आल्यानंतरच विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आलं असतं, बरोबर आहे. पण माहिती तंत्रज्ञानाचा एक आविष्कार म्हणा किंवा प्रयोग म्हणा, हे झूम, गुगल यासारखे ऑनलाईन मीटिंग ऍप्स उपलब्ध झाले. मग यामुळे काय झालं, आपले क्लास अटेंड करण्याची पद्धती किंवा शिक्षकांना क्लास घेण्याची पद्धती काय बदललेली आहे. असंच प्रत्येक व्यवहारामध्ये माहिती तंत्रज्ञानामुळे आपल्या बदल आलेले आहेत. जसं आता महाराष्ट्र बँकेत जर आपण पैसे काढायला गेलो तर तो एक माणूस तिथं बाहेरच बसलेला असतो गेटवर. आधार नंबर सांगा, तुमचा अंगठ्याचा ठसा लावा आणि पैसे घेऊन जा. म्हणजे अंगठा लावून केवळ बायोमेट्रिकद्वारे पैशाचे शोधन करणं. तर हे काय झालं, आपल्या कार्यपद्धतीमध्ये किंवा जीवन पद्धतीमध्ये झालेला बदल आहे इंटरनेटद्वारे. तर मग आता इंटरनेट कसा बदल झाला बघा. इंटरनेटवरून वस्तू खरेदी करणे, इंटरनेटवरून वस्तू खरेदी करणे, इंटरनेटवरूनच बँकिंगचे व्यवहार पूर्ण करणे, या बाबी आता लोकप्रिय तर आहेतच, परंतु आवश्यक देखील झालेले आहेत. इंटरनेटवरून वस्तूंची खरेदी आणि इंटरनेटवरूनच बँकिंगचे व्यवहार हे आपल्या जीवन पद्धतीचा अविभाज्य भाग झालेले आहेत. ग्राहकांच्या प्रोत्साहनामुळे इलेक्ट्रॉनिक व्यापार अतिशय लोकप्रिय होत आहे. इलेक्ट्रॉनिक म्हणजे हे बी टू बी असेल किंवा बी टू सी असेल, हे व्यवहार अतिशय लोकप्रिय होत आहेत. आणि या बी टू बीच्या किंवा बी टू सीच्या व्यवहारांना पूर्ण करण्यासाठी ग्राहकाकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारची ऑनलाईन बँकिंगची सुविधा उपलब्ध असणं गरजेचं असते. त्यामध्ये समजा एटीएम कार्ड असो किंवा डेबिट कार्ड असो किंवा क्रेडिट कार्ड असो, यांचा देखील समावेश ऑनलाईन बँकिंग मध्ये होत असतो. ठीक आहे, आपण एटीएम कार्डनं एटीएम मशीन मधून पैसे काढतो, म्हणजे ई बँकिंगचा वापर होत आहे. क्रेडिट कार्ड म्हणजे आपल्या खात्यावर पैसे नसताना देखील उधारीवर खरेदी करणं. ठीक आहे, तर हे सगळं इंटरनेट बँकिंग किंवा ई बँकिंगचा आपल्याला होणारा फायदा आहे. तर इलेक्ट्रॉनिक व्यापारामध्ये ई बँकिंग शिवाय कुठलंही काम पूर्ण होत नाही. ठीक आहे, कारण आपण बऱ्याचशा व्यवहारांना कॅश ऑन डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे वस्तू घरी आल्यानंतर आपण पैसे देऊ असा विचार करतो, परंतु काही वस्तू कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये मोडत नाहीत. रोख पैसे आपल्याला म्हणजे ई ई ट्रान्सफर अगोदरच करावे लागतात. तर मग अशा वाढत्या ऑनलाईन व्यवहारांमुळे ई बँकिंगला देखील अधिक महत्व प्राप्त झालेलं आहे. तर हे या ठिकाणी दिलेलं आहे. खूप लोक इंटरनेटवरून खरेदी करताय म्हणून इंटरनेट बँकिंगचे महत्व वाढत चालले किंवा त्याचे सहाय्य घ्यावं लागते. इलेक्ट्रॉनिक व्यापारासोबतच जसं जसं इलेक्ट्रॉनिक व्यापार वाढत चाललाय तसं तसं ई बँकिंगचा वापर देखील वाढत चाललाय. आपले पाय घट्ट व्हायला म्हणजे त्याचा वापर वाढत चाललाय. जसं लाईट बिल भरायचं असलं की आपण आता तिकडे त्या MSEBच्या ऑफिसमध्ये जात नाहीत, फोन पे वरून डायरेक्ट इथूनच आपण लाईट बिल ट्रान्सफर करून देतो, बरोबर आहे. तर हे काय झालं, हे ई बँकिंगचा वापर झाला. कारण फोन पे आपल्या बँक अकाउंटला कनेक्ट असते, त्याच्यातून आपण पैसे भरतो, तर बँक खात्यातील पैसे कमी होतात आणि संबंधित लाईट बिल भरल्या जाते. तर असं ई बँकिंगचा वापर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे.
आणि ई बँकिंगच्या ज्या सोयी आहेत त्यांचा पण मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतला जात आहे. पहिले कसं होतं, एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर जर पैसे ट्रान्सफर करायचे असले तर त्यासाठी चेकचा वापर करावा लागायचा. समोरच्या व्यक्तीला चेक द्या, मग तो त्याच्या खात्यात जमा करणार आणि ते आपल्या खात्यातून पैसे कट होणार. या प्रक्रियेला एखाद्या वेळेस एक दिवस लागायचा, कधी कधी 2 ते 3 दिवस देखील लागत होते. परंतु IMPS इमिजिएट मनी पेमेंट सिस्टीम, इमिजिएट मनी किंवा मॉनिटरी पेमेंट सिस्टीम, यामुळे काय होते, ग्राहकाचा, मग तो कोणत्याही बँकेचा असो, खाते क्रमांक आणि IFSC कोड आपण भरला की तात्काळ त्या समोरच्या व्यक्तीला, मग तो कुठेही असो, आपल्या समोर असो, आपल्यापासून खूप दूर असो, त्याला तात्काळ एक काही 5 ते 10 सेकंदांमध्ये पैसे पाठवण्याची सुविधा IMPS मुळे उपलब्ध झालेली आहे. यासोबतच युपीआय मध्ये, युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस, युपीआय मध्ये किंवा भीम ऍप मध्ये, फोन पे मध्ये, गुगल पे मध्ये, हे सगळे एकच आहेत. गुगल पे, फोन पे हे सगळे एकच आहे. तर यामध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर त्या अकाउंटवर मिळणाऱ्या सोयींचा, इंटरनेट बँकिंगच्या सोयींचा मोठ्या प्रमाणात वापर करून घेतला जात आहे. तसेच देश विदेशातील प्रत्येकच बँकेनं आपापली संकेतस्थळ निर्माण केलेली आहेत. म्हणजे काय, हे आहे, काय म्हणतात त्याला, प्रत्येक बँकेची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण ऑनलाईन बँकिंगचे ट्रान्झॅक्शन पूर्ण करू शकतो. ठीक आहे. तर स्वतःची संकेतस्थळे म्हणजे वेबसाईट निर्माण करत आहे आणि त्याच्या मार्फत इंटरनेटवरून ग्राहकांना बँकिंगच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आता माझं समजा चेकबुक संपत आलं, तर मला पहिले काय, एक आजच्या 10 वर्षापूर्वी काय होतं, बँकेत जायचा, एक हस्तलिखित अर्ज द्यायचा बँक मॅनेजरला आणि त्यानंतर आपल्याला चेकबुक मिळेल अशी व्यवस्था होती. परंतु आता बऱ्याचशा बँकांमध्ये चेकबुक आणण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष बँकेत जाण्याची गरज राहत नाही. जस्ट ऑनलाईन जी बँकिंग सुविधा आहे आपली, त्यावरून समजा एक क्लिक केलं की 8 ते 15 दिवसात आपले चेकबुक घरी येऊन जाते. एक क्लिक म्हणजे सिम्पली त्याला सिलेक्ट करावं लागते कधीपासून तुमचा अकाउंट ऑपरेट आहे आणि तुम्ही कोणत्या पर्पजसाठी वापरतात हे तिथं सांगितलं की आपल्याला ऑनलाईन फंड ट्रान्सफर सुरू करता येते. तर एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर तात्काळ पैसे जातात. हा ह्या ई बँकिंगच्या सोयींमधला एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर मग आता ऑनलाईन बँकिंगच्या डेफिनेशनवरच येऊ आपण डायरेक्ट. या ठिकाणी लिहिले बघा, ऑनलाईन बँकिंगद्वारे वेगवेगळ्या सेवा उपलब्ध करून देता येतात. इथं वरील नका वाचू, वेगवेगळ्या सेवा उपलब्ध करून देता येतात. परंतु ऑनलाईन बँकिंगद्वारे, हे इथं झाल्या, ऑनलाईन बँकिंगद्वारे प्रत्यक्षात रक्कम स्वीकारणे किंवा देणे या महत्वाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. कारण ऑनलाईन बँकेमध्ये तुमच्याकडे पैसे तर तुम्ही कोणाकडून भरणार किंवा बँकेला वसूल करायचे एखाद्याकडून, तर ते वसूल कसे करणार. अशा पद्धतीत समजा ई कॉमर्स नाही, ई बँकिंगच्या व्यवहारांवर मर्यादा पडतात. रक्कम काढणे आणि रक्कम स्वीकारणे यासाठी प्रत्यक्ष बँकेत तरी जावं लागते, नाही ते ATM सेंटरवर तरी आपल्याला जावं लागते. तर एवढं जर सोडलं, समजा प्रत्यक्ष जाऊन पैसे काढणे आणि प्रत्यक्ष जाऊन पैसे भरणे या सोयी सोडल्या, तर ई बँकिंग सर्वार्थानं मोठ्या प्रमाणात उपयोगी आहे. मग ई बँकिंगच्या डेफिनेशन्स आपण पाहूया. आता ई बँकिंगची अशी एक्झॅक्टली कोणतीही व्याख्या केलेली नाहीये. ई बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग म्हणजे काय, एक्झॅक्ट व्याख्या कोणीही केलेली नाही. तर मी जसं सांगितलं होतं, बँकिंगचे दैनंदिन कार्य पूर्ण करण्यासाठी इंटरनेटचा वापर करण्यात येत असेल तर त्याला समजा काय म्हणता येईल, ई बँकिंग असं म्हटल्या जाते. ठीक आहे. मग आता ई बँकिंगची व्याख्या सांगत असताना त्या ई बँकिंग मध्ये कोणत्या बाबी उपलब्ध आहेत किंवा ई बँकिंगची वैशिष्ट्ये काय, त्याच्या हिशोबानं समजा ई बँकिंगची वैशिष्ट्ये काय, उद्देश काय, त्याच्या हिशोबाने ई बँकिंगच्या डेफिनेशन्स तयार केलेल्या आहेत. ठीक आहे. त्यावरून ई बँकिंगचा अर्थ लक्षात येतो. तर मग आपण एक डेफिनेशन पाहूया. पुस्तकात दिलेली थोडी जास्तच लेंथी आहे.
तर इलेक्ट्रॉनिक बँकिंग ही अशी पद्धती आहे ज्यामध्ये ग्राहकाला दगडविटांनी बांधकाम केलेल्या वित्तीय संस्थेमध्ये न जाता ऑनलाईन सिस्टीम कशी आहे? दगडविटांनी न बांधलेल्या म्हणजे इमारत नाहीये समजा आता दगड काय ते राहिलं नाही तर बँकेच्या इमारतीत न जाता घर बसल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या सहाय्याने बँकेच्या सेवा उपलब्ध करून घेता येतात. या ठिकाणी बुद्धीने साधारण सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवा साधारणतः इंटरनेटवर उपलब्ध करून दिल्या जातात. आपल्याला माहिती आहे ग्राहक आपल्या वैयक्तिक संगणकाच्या मदतीने आणि विशेष अशा सॉफ्टवेअरच्या द्वारे या सेवा उपलब्ध करून घेतो. तर संगणकाच्या मदतीनं ब्राउझरमध्ये थेट वेबसाईट उघडते बँकेची तर त्याच्याऐवजी मोबाईलमध्ये जर आपण सॉफ्टवेअर घेतलं तर त्याच्या मार्फत देखील आपल्याला बँकिंगचे व्यवहार पूर्ण करता येतात. समजा दगड मातीनं बांधलेल्या इमारतीमध्ये न जाता इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे बँकिंगच्या सेवा उपलब्ध करून देणे याला आपण ई बँकिंग असं म्हणायचं मी सांगतोय. तर मग अजून काही समजा खाली ई बँकिंगच्या काही गोष्टी दिलेल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक बँकिंगला छत्री या संकल्पनेची उपमा देण्यात आली. छत्री म्हणजे अम्ब्रेला अम्ब्रेलाच्या खाली माणूस एखादा प्राणी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज राहू शकतात समजा पाऊस येत असेल ठीक आहे मग आणि छत्री कशी ही सर्वसमावेशक असते अम्ब्रेलाज तर त्या पद्धतीचीच ई बँकिंग ही संकल्पना आहे असं म्हटलं जाते. मग अम्ब्रेलाच्या बरोबर कोण्या अर्थानं तर बँकिंग मध्ये देखील सर्व बँकांमध्ये देखील सर्वच्या सर्व व्यवहार इंटरनेटच्या मदतीनं पूर्ण करता येत आहेत म्हणून समजा त्या इंटरनेट बँकिंगला छत्रीची संकल्पना दिलेली आहे. या ई बँकिंगमुळं ग्राहकाला घर बसल्या रक्कमांचे शोधन करणे रक्कमांचे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात हस्तांतरण करणे आपल्या खातेदारांचे विवरणपत्र देणे म्हणजे अकाउंट स्टेटमेंट ज्याला आपण म्हणतो तर आपल्या खातेदारांचे अकाउंट स्टेटमेंट तयार करणं व ते ग्राहकांना वितरित करणं ग्राहकांच्या वतीनं इतरांना शोधन करणं त्याला समाशोधन असं म्हटलेलं आहे. ग्राहकांच्या वतीनं इतरांना शोधन करणे इलेक्ट्रॉनिक कॅशचा वापर करणे इंटरनेटवरील लिलावात भाग घेणे आणि संभाव्य ग्राहकांबद्दल माहिती प्राप्त करणे अशा वेगवेगळ्या कार्यांना एकत्रितपणे ई बँकिंग असं म्हणतात. घर बसल्या रोख रक्कमाचे एकमेकांना शोधन करणे किंवा हस्तांतरण करणे त्यानंतर एका ठिकाणाहून दुसरीकडे रक्कमेचं स्थानांतरण करणे खात्याचे विवरणपत्र मागविणे त्यानंतर इंटरनेट बँकिंग मार्फत ई लिलावामध्ये भाग घेणे इलेक्ट्रॉनिक लिलावात भाग घेणे संभाव्य ग्राहकांचा डेटा गोळा करणे या सर्व बाबी समजा इंटरनेट बँकिंग मध्ये मोडतात. त्यानंतर मग पुढे जर पाहिलं तर वर्ल्ड वाईड वेबच्या म्हणजे WWW तुम्हाला माहिती आहे तर वर्ल्ड वाईड वेबच्या माध्यमातून बँकिंगची कार्य करणे म्हणजे ई बँकिंग होय. जे आपण काय म्हणता येईल त्याला जे काय बँकिंगचे कार्य ते पूर्ण करण्यासाठी इंटरनेट आणि वर्ल्ड वाईड वेबचा जर वापर करत आहोत तर ते आपोआप काय होते ई बँकिंग होते समजा ठीक आहे. तर पुन्हा आपल्या समोर आहे नेक्स्ट काय डेफिनेशन आहे ओके डेफिनेशन एवढ्याच आहेत. तर या ठिकाणी ऑनलाईन बँकिंगचे फायदे आपण पाहूया अजून काही डेफिनेशन असले तर इंटरनेटवरून मी तुम्हाला पाठवतो. ऑनलाईन बँकिंगचे फायदे तर हे ऑनलाईन बँकिंगचे फायदे मला समजा तुमच्याकडून अपेक्षा आहे काय
तुम्ही सांगा ऑनलाईन बँकिंगचे काय काय फायदे असतात ते. तर एकेकानं जर बोलायला सुरुवात केली तर थोडं थोडं फायदे तोटे आपण सांगू शकतो. अतिशय सोपे असतात. हा, ठीक आहे. तर आपण चर्चा करूया फायदे तोट्यांसंबंधी. मयुरी भुसारे आहे का? हॅलो, मयुरी भुसारे आहे का? नाही. वैष्णवी इंगोले, ई बँकिंगचे कोणते फायदे आपल्याला पाहायला मिळतात? तुम्हाला काही सांगता येत नाहीत का? इथं दिसत आहेत तुम्हाला, स्क्रीनवर तर दिसत असतील. हं? आणि या व्यतिरिक्त काय फायदे असू शकतात? इथं फायदे पण आहेत आणि तोटे पण दिसतात. स्कॅन करून टाकलेले. हा, हॅलो, हॅलो, काय फायदे नाही सांगता येणार का कोणाला? कोणी आहेत का नाही? मला तर दिसत नाहीये तिथं. सगळ्यांचे कॅमेरे बंद आहेत. तर आपण, सर आवाज अटकत आहे. इंटरनेट प्रॉब्लेम येत आहे. माझ्याकडे इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे थोडासा. या अगोदरच्या लेक्चरला पण डिस्टर्ब झाला होता. तर ऑनलाईन बँकिंगचे फायदे आपण पुस्तकात दिलेले तसे आपण पाहू. हे जे पुस्तकात दिलेले फायदे ते एका अहवालामध्ये प्रकाशित झालेले आहेत. अहवाल कोणता आहे इथं ते पाहायला आपल्याला मिळते. इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन भारतातले इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन यांच्या 2006 मध्ये झालेल्या सभेच्या अहवालात 2006च्या सभेच्या अहवालात ऑनलाईन बँकिंगचे फायदे पुढील प्रमाणे स्पष्ट करण्यात आलेले आहेत. काय फायदे आहेत ते बघूया आपण. नंबर पहिला आहे सोयीस्कर. सोयीस्कर म्हणजे कन्व्हिनियंट. आता कन्व्हिनियंट कोण्या हिशोबानं, जर तुमच्याकडे एटीएम कार्ड असेल, जर तुमच्याकडं ऑनलाईन बँकिंगचे अकाउंट्स असतील, तर तुम्ही त्यामार्फत कधीही कोणालाही पैशांचं हस्तांतरण करू शकता. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी कोणता अडथळा येत नाही किंवा जास्त मेहनत करावी लागत नाही. यासोबतच ऑनलाईन बँकिंगची इंटरनेट सुविधा म्हणा किंवा ज्याला आपण एटीएम सुविधा म्हणू, ही जवळपास प्रत्येक गावामध्ये उपलब्ध असते. किंवा एखादं तरी एटीएम समजा कुठं ना कुठं उपलब्ध असते. तर या पद्धतीनं आपण त्या एटीएम द्वारे पैसे काढू शकतो. म्हणजे काय, आपल्याला पाहिजे त्या ठिकाणावर पैसे ह्या ई बँकिंग मुळे मिळू शकतात. तर आपण म्हणू शकतो की ई बँकिंग ही संकल्पना सर्वांसाठी वापरायला सोपी आहे आणि सोयीस्कर देखील आहे. जसं एखाद्या दिवस आपण एटीएम मधून पैसे काढतो, 1,000 रुपये काढायची ऑर्डर दिली एटीएम मशीनला आणि ते एटीएम मशीन मधून पैसे बाहेर निघालेच नाहीत, तर आपल्याला वाटते पैसे कटले का, आपले गेले का पैसे. तर काय होते, ते पैसे परत पाठवले जातात बँकेमार्फत. म्हणजे हे वेगवेगळ्या अँगलच्या माध्यमातून ई बँकिंग म्हणा किंवा ई बँकिंगचे व्यवहार हे सर्वांसाठी सोयीस्कर असतात. बँक बंद झाली किंवा बँकेला सुट्टी आहे या पद्धतीच्या गोष्टीला ऑनलाईन बँकिंग मध्ये वाव नसतो. बरोबर आहे. तसंच ग्राहक दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7ही दिवस ह्या ऑनलाईन बँकिंगचे ट्रान्झॅक्शन करू शकतात. कारण काय, तर अ, मी काय बोलत होतो, 24 तास म्हटलं ना. 24 तास आपण इंटरनेट बँकिंगचा वापर करू शकतो. कारण काय, तर ह्या व्हर्च्युअली इंटरनेटवर उपलब्ध असतात, यांच्या वेबसाईट उपलब्ध असतात आणि ते ऑपरेट करण्यासाठी माणूस लागत नाही. म्हणून समजा ई बँकिंगच्या सुविधा सोयीस्कर समजल्या जातात.
म्हणजे बँक बंद झाली किंवा उद्या या परवा या पद्धतीचे अडथळे देखील बँकेच्या ग्राहकांना फेस करावे लागत नाहीत ह्या ई बँकिंगमुळे किंवा ऑनलाईन बँकिंगमुळे. तर म्हणजे हे पहिला मुद्दा होतो ई बँकिंगच्या बेनिफिटचा. त्यानंतर दुसरा मुद्दा सांगितलेला आहे या ठिकाणी विश्वव्यापकत्व. विश्वव्यापकत्व म्हणजे युबिक्विटी. युबिक्विटी म्हणजे बंधुभाव, सर्व जगातल्या लोकांसाठी बंधुभाव किंवा एकसारखेपणानं वागणं, त्याला आपण युबिक्विटी असं म्हणू शकतो. तर मग ई बँकिंग ही संकल्पना विश्वव्यापी असून विश्वव्यापी ही संकल्पना आहे. ई बँकेने कोणतेही एक गाव, एखादं राज्य किंवा एखादा देश व्यापलेला नाहीये किंवा एखाद्या देशाच्या, एखाद्या राज्याच्या, शहराच्या एरियामध्ये ही स्कीम सुरू नाहीये. तर संपूर्ण देशभरामध्ये म्हणा किंवा संपूर्ण जगभरामध्ये इंटरनेट बँकिंगचा वापर केला जात आहे प्रत्येकच गोष्टीसाठी. ठीक आहे. तर मग त्याला कोणत्याही भौगोलिक मर्यादा नसतात. ई बँकिंगला कोणत्याही भौगोलिक मर्यादा नसतात. ठीक आहे. तसेच जगाच्या कोणत्याही एका कानाकोपऱ्यातून ज्या ठिकाणी वर्ल्ड वाईड वेबची सुविधा उपलब्ध आहे अशा ठिकाणी ग्राहक ई बँकिंगच्या सेवांचा फायदा घेऊ शकतात. म्हणजे ई बँकिंग फुल्ली फंक्शनल होण्यासाठी बँकांना देखील त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करावे लागतात. जसं पासबुक प्रिंटिंग पहिले मध्ये काउंटरवर होत होती, आता SBI ने काय केलं, पासबुक प्रिंटरची मशीन बाहेरच लावून टाकलेली. बरोबर. तर असं अं, अं, आपण विश्वव्यापकत्व ज्याला म्हणू त्याच्यात अशी माहिती येते. तर ठीक आहे, तुमच्याकडनं काही रिस्पॉन्स येत नाही, आपला वेळ पण रनिंग आउट होत आहे. तर एक 2-3 मिनिटं बाकी येतं. तर हे काय करा, याचा थोडासा उद्याच्याला अभ्यास करून घ्या. आणि उद्या परवा आपला काही लेक्चर होणार नाही, डायरेक्ट सोमवारपासून आता नियमितपणे क्लास सुरू होतील सकाळच्या टाइम मध्ये. ठीक आहे. सोमवारपासून आपले रेग्युलर क्लास सकाळी सुरू होतील कॉलेज टाइम मध्ये. त्याच्यामुळे उद्या आणि परवा काही मी काही लेक्चर घेत नाही, डायरेक्ट आपण सोमवारी पाहूया आता. ठीक आहे. अजून कोणाला काही प्रॉब्लेम? बोला, ऐकतोय. काय सांगितलं? हा हा हा, बोला. हा, ऐकतोय. B2C चे फायदे तोटे. नेटवर्क फायदे आणि तोटे. बर बर. हा, मी ऐकतोय. PDF पाठवलं होतं ना मी पुन्हा. हा, ऐकायला येते मला. हा, आलं नाही का? बरं, पुन्हा पाठव. बरं, ठीक आहे, पुन्हा पाठवतो. ओके. बरं, मी पाठवतो, पुन्हा पाठवतो ग्रुपमध्ये. अजून नोट्स नाही या विषयाच्या ना, थोड्याशा काही आता वर्ग जर सुरू असते तर मी मनानच लिहून देतो, याच्या काही जास्त अवघड नसते. एखाद्या जुन्या विद्यार्थ्याची नोट्स घेऊन मी त्याला तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करेन. आहेत बहुतेक माझ्याकडं, तर आपण प्रयत्न तसा करू. ठीक आहे. अजून अजून बोला, कोणाच्या काही समस्या असतील तर. एकेका बोला. काय 6व्या सेमचा? हॅलो. 6व्या सेमिस्टरचा अजून आता तर 5वा सेमिस्टर सुरू आहे ना. मे बी बाजारात मिळत चालेल.
तुमचं सध्या 5वा सेम चालू आहे. हा, आणि मे बी समजा कॉलेजेस वगैरे, जर कॉलेजेस वगैरे उघडले नाही समजा कोणत्याही कारणास्तव, तर 2 सेमिस्टर परीक्षा ऐवजी फक्त तुमची एका सेमिस्टरची परीक्षा होऊ शकते. अजून काही ते मध्ये मध्ये व्हॉट्सअपमध्ये येत होतं की एका सेमिस्टरवर पूर्ण परीक्षा होईल, असं होईल, पण काय सांगता येत नाही, होऊ पण शकते नाही पण. हं? त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही नोट्स वगैरे, आणि सिलेबस कमी करण्यात येईल बहुतेक, अजून वाटते असं. अजून पुन्हा ठीक आहे, आपली समजा लय झालं 1 मिनिटामध्ये मीटिंग संपते. तर थोडीशी 36 आहे विद्यार्थी संख्या आज. सोमवारपासनं आपल्या सकाळच्या टाइम मध्ये क्लास होतील. प्रत्येक जेवढे शिक्षक आहेत तेवढेच जवळपास सोमवारपासून लेक्चर होण्याची शक्यता आहे आपली. हा, तर सोमवारपासून सकाळी घेत राहू, उद्या आणि परवा होणार नाही. पण जर माझा मूड झाला घ्यायचा, तर उद्या तुम्ही एक्सपेक्ट करा समजा 7:15 वाजायला, बट 100% नाही सांगत हा उद्या घ्यायचा का नाही घ्यायचा. जर मूड झाला तर घेईन उद्या 7:15 वाजायला, ठीक आहे. आज जी लिंक पाठवली होती तीच लिंक आपल्याला उद्या पण कामाला येते. दुसरी लिंक घ्यायची गरज नाही पुन्हा पुन्हा. अजून काही? हा, बोला. हा, ठीक आहे. हो, पुन्हा सांगू उद्या डबल एकदा. हा, मुद्दाम काही मुद्दे बाजूला ठेवले मी. काही पॉइंट्स बाकी राहिलेत आपले. ठीक आहे, पुन्हा उद्या सुरुवात सांगू समजा जर लेक्चर झाला तर. ठीक आहे ना. हो, ठीक आहे. सगळ्याचाच प्रॉब्लेम आहे तो. पाऊस पाऊस जोरात आहे, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना इश्यू येते, म्हणजे अडचण व्हायची. ठीक आहे. आपोआप मीटिंग बंद होती 1 मिनिटात समजा आता. दीपाली वानखेडे लांबाडे, काही अडचण आहे का काही? आणि तुम्ही चर्चा करत नाहीत, तुम्ही सांगतही नाहीत आणि विचारतही नाहीत काही. बस झाला म्हणून सांगून दे, जाऊ शकता, चला तुम्ही. ठीक आहे ना. ओके ओके, ठीक आहे, एक्झिट करू शकता मीटिंग तुम्ही. हे मुद्दे वगैरे आपण पाहू पुन्हा अजून लाभाचे येते. हा, थँक्यू.